आनुवंशिकता उत्क्रांती या धड्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला दोन सिद्धांत दिलेले आहेत. पहिला सिद्धांत हा डार्विनचा आपला नैसर्गिक निवडीचा सिद्धांत होता, ज्याच्यामध्ये आपल्याला डार्विनने सांगितलं की निसर्ग ठरवतो तोच प्राणी टिकून राहतो, तोच टिकतो. बरोबर आहे. जो प्राणी स्वतःला त्या कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे त्यामध्ये स्वतःला जिंकण्यासाठी जे काही बदल अपेक्षित आहे तो बदल करत नाही, तो प्राणी जिवंत राहत नाही. जे जिवंत राहिले त्याच्यासारखे पुन्हा जीव त्या ठिकाणी काय होतात, निर्माण होतात. बरोबर आहे. जनरली दोन गोष्टी इथे येतात, एक नैसर्गिक निवड आणि दुसरं बदल करणं. आता बदल करणं म्हणजे हा आपला दुसरा सिद्धांत आहे. ज्यांनी आपापल्या इंद्रियाचा वापर केला म्हणजे त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतला, स्वतःला जुळून घेतलं. पण निसर्ग पण काय करतो, त्याच्या ऑपोजिटमध्ये जे योग्य असतील, जे त्या कंडिशनमध्ये म्हणता येईल किंवा त्या परिस्थितीमध्ये बसत असतील तेच त्या ठिकाणी टिकणार आहे. आता आपण आपल्या भारताचा जर विचार कधी केला, आपल्या भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता आपल्याला असं दिसून येतं की पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. तुम्ही जर दक्षिणेकडे गेले तर दक्षिणेकडे तुम्हाला दमट वातावरण दिसून येतं जास्त प्रमाणामध्ये. तिकडं कशामुळे तर समुद्राच्या येणाऱ्या तिकडे पाण्याचं बाष्पीभवन होतं, आजूबाजूला तिथं तापमान बदल खूप जास्त होतं. वरती तुम्ही जर उत्तरेकडे गेले तर तिकडे तुम्हाला बर्फ दिसणार. हिमालयाच्या पायथ्याशी सगळीकडे तिकडे बर्फ वृष्टी होते. जम्मू झालं, काश्मीर झालं, लडाख झालं, वरचा जो पूर्ण एरिया आहे हिमाचल प्रदेश, तिकडे वातावरण कसं असणार आहे, थंड असते. तुम्ही पुन्हा इकडे गेले, इकडं पूर्वेकडे गेल्यानंतर तिकडे मिझोरम, नागालँड, तिकडं पूर्ण जंगल आहे. बरोबर आहे. पूर्ण दऱ्याखोऱ्याचा परिसर, तिकडचं परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही जर पश्चिमेकडे गेले तिकडे आपल्या सह्याद्री पर्वतरांगा असेल किंवा जो आपला पश्चिम घाट आहे, तो पश्चिम घाट जो आहे तिकडं पूर्ण वेगळी परिस्थिती आहे. जागोजागी वेगवेगळी परिस्थिती आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की जो ज्या ठिकाणी राहण्यासाठी योग्य असे बदल करतो तो टिकतो, जो बदल करत नाही तो टिकत नाही. असे दोन सिद्धांत सांगतात. पहिलं, जो बदल करतो तो टिकतो. दुसरं, मग ते बदल करतो म्हणजे काय होतं थोडक्यामध्ये, तो स्वतःमध्ये काय करतो, अपेक्षित त्या ठिकाणी आवश्यक असे काय करतो, बदल करतो, प्रयत्न करतो. काही प्रयत्न करून त्याचे बदल होतात आणि काही न करायचा, न प्रयत्न करता त्याचे बदल होतात. या खांद्याला म्हणणं आहे ना, ते एखाद्या श्रीमंत व्हायला त्याला काय करावं लागते, मेहनत करावी लागते. आणि एखाद्या श्रीमंत व्हायचं नसतं ते मेहनत करत नाही, ते पैसे राहावे तसेच राहतात, आहे की नाही. तर गरजेचं काय याच्यामध्ये आपल्याला आपण काम पाहिला. त्यांनी याला 3 नावं दिली वेगवेगळे. पहिलं नाव काय, इंद्रियाचा वापर व न वापर सिद्धांत. त्याच्या पहिलं नाव काय, त्याचं पहिलं नाव आहे आपलं यमार्थवाद. यमार्थवाद काय असतं, यमार्थवाद का शब्द, वाद म्हणजे विचार सिद्धांत. कोणी मांडला, यमार्थवाद, म्हणून यमार्थवाद. कळलं का. यमार्थवाद विनाकारण नाही. कौल बाबा यमार्थवाद सांगितलं, काय सांगितलं, वाद सांगितला. काय वाद सांगितला, यमार्थवाद सांगितला. काय सांगतो तो, जे प्रयत्न करतात किंवा आळस करतात त्याच्यामध्ये त्यांच्यामुळे काय होतो, बदल होतो. त्याला ते काय नाव दिलं होतं, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत. बरोबर आहे. इंद्रियाचा वापर केला तरी बदल होतो आणि नाही वापर केला तरी बदल होतो. ओके. तर हे झालं आपलं इंद्रियाचा वापर व वापराचा सिद्धांत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं जिराफच्या बाबतीमध्ये त्याची मानेची लाकडी वाढली, जिराफनं त्या पिढ्या त्याचे मान त्यांनी काय केली, झाडावरची पानं वापरली. हे बघा पुढं जाताना येणार मागचं व्हायचं केलं पाहिजे, जेणेकरून आपण पुढे गेल्यावर कळतं की हमने क्या देखा और हम क्या देखा. आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठं आहोत, त्यानुसार कुठं जायचं आहे ते आपल्याला प्रयत्न करता येईल, लिकी करता येईल. शाहबोगी यांनी पंखाचा वापर केला नाही, त्याच्यामुळे त्यांची पंख कमकुवत झाली, त्यांची फक्त तब्येत झाली, जागी ढेबे लागले. बरोबर आहे. त्याच्यानंतर जो आपले लोहाराचं सांगितलं आपल्याला, लोहारानं काय केलं, घराचे गाव घातल्यामुळे त्याचे खांदे मजबूत झाले, इंद्रियाचा वापर केला, मजबूत झाले त्याचे इंद्रिय. त्याच्यानंतर हंसबत्ताने काय केलं, पाण्यामध्ये राहून त्याचे पायाचा वापर केला, त्याचे पाय काय झाले, मजबूत झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर ही सगळी उदाहरणं आहे, या सगळ्यामध्ये काय केलंय, सगळी ही वैशिष्ट्य काय केले, मिळवलेली वैशिष्ट्य आहे. मग ते वैशिष्ट्य हे मिळवलेली वैशिष्ट्य आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, याला लिहिलं आहे आणि काय
की मिळवलेल्या बदलाच्या संक्रमणाचा सिद्धांत. 3 नाव आहे. पहिलं ज्ञानाधिकार, दुसरं इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, तिसरं मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत. ठीक आहे. ठीक आहे. हा अब ओके. चला तर त्याला ते काय म्हणलं, न्यायाधिकार म्हणलं. त्याच्यावर एकच त्रुटी आलेली आहे. आक्षेप कोणता आलेला आहे या ठिकाणी? एकच आक्षेप आहे. कोणता आक्षेप आहे? आक्षेप हाच आहे की त्याच्यामध्ये जे काही बदल झाले ते पिढ्या संक्रमित होतात असं त्याचं म्हणणं नाही. कमिंग ओके. बघा बघा याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की जे बदल होते ते पिढ्या संक्रमित होते असं मला म्हणत होतं. नाही तेच म्हणलं होतं. हे आक्षेप घालायची होती. कारण बऱ्याच वेळा पडताळून पाहण्यात आलं जे बदल झालेले पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत नाही. बरोबर आहे. एवढं मान्य की प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकास होतो. हे सगळ्यांनी मान्य केलं. प्रयत्नामुळं शरीरांगाचा काय होतो? विकास होतो. हे सगळ्यांनी काय केलं? मान्य केलं. बरोबर आहे. होय. ओके. तर प्रयत्न केल्यामुळे शरीरांगात बदल होतो हे सगळ्यांनी मान्य केलं. परंतु काही काय केलं? 2 गोष्टी लक्षात आल्या. आणि यालाच काही गुणवैशिष्ट्य जर पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असेल तर त्याला संपादित गुणाचा अंश असा शब्द दिलेला आहे. ठीक आहे. याच्यात थोडंसं प्रॉब्लेम होणार आहे. आता ओके वाटते मला. ठीक आहे. हा चला आजचा पॉईंट सुरू करू. आजचा पॉईंट आहे आपला जाती उद्भव. जाती सगळा कार्यक्रम लावला आहे जाती. बरं का? आपल्यात भांडणं होती. तू कोण आहे? तू राजपूत आहे. तू कोण आहे? तू मराठा आहे. तू कोण आहे? तू मांग आहे. महार आहे. बुद्ध आहे. तू धनगर आहे. तू हा आहे. तू तो आहे. फक्त भांडणं लावून दिले. तू बंधारी आहे. आपल्यात भांडणं लावून दिले. मला सांगा हे जे एवढे वेगवेगळ्या जातीची नावं घेतली त्याच्यात काय माणसं नाही आहे का? वेगळ्या राहून आलेले प्राणी आहे. सगळे अन्न खात नाही, पाणी पिते येत नाही. दुसरं काही असं काही आहे का? नाही. तर हे जे जातीच्या नावानं आपल्यात भांडणं लावणारे टगे हे आणले कोण येते टगे? हे जे राजकारणी लोक आहेत ते फक्त ते आपली ओळी भाजू द्यायची. काही लोकांनी बाप मानते राजकारणी लोकांना. आमचा बाप घरी राजकारणी लोकांना पप्पा मानते. राजकारणी काय हे राजकारणी लोक बापाची नाही झाले, माय बापाची नाही झाले, भाऊ बहिणीची नाही झाले. तुमची आमची कोणाची? बरोबर आहे. तुमची आमची कोणाची नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं ठीक आहे. चला तर जाती उद्भव हा कशाचा परिणाम आहे आपल्याला पहिल्याच वाक्यात सर जाती उद्भव हा परिणाम कशाचा आहे? हा जो परिणाम आहे हा फक्त आणि फक्त उत्क्रांतीचा परिणाम. दिस हॅपन ओनली बिकॉज ऑफ द इव्हॉल्युशन. हे होतं कशामुळे होतं? उत्क्रांती. डोक्यात सेल झालं? हॅलो. तर जाती उद्भव हा कशाचा परिणाम आहे? क्रांती. आपल्यामध्ये प्रगती काय आहे माणसाची काही 5च्या नंतर अशी रस्त्यानं पुऱ्या रस्त्यानं झुलत चालते. बरोबर आहे. माणसाचे बरोबर आहे. माणसाचे काही डोळती काही दिवसा डोळती अशा ठिकाणी डोळती तिथे लोक बसत नाही. बरोबर आहे. उभा राहणं पण पसंत करत अशा ठिकाणी डोळती. सापाची आपण पाहिलं सरीसृप प्राण्यापासून आपली सस्तन प्राण्याची उत्क्रांती झाली. आपले सस्तन प्राणी काही सरपटताना दिसतात लग्नामध्ये डीजे पुढं आहे की नाही होतं ते. ठीक आहे. तर जाती उद्भव हा कसा परिणाम आहे? मला ऐकून येणार जाती उद्भव कसा परिणाम आहे? जाती उद्भव हा जो परिणाम आहे
हा फकस्त आणि फकस्त कशाचा परिणाम आहे? तळ 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 क्रांतीचा परिणाम आहे. तुम्हाला विचारलं क्रांतीचे परिणाम कोणते? तळ मी सांगतो मी सांगतो कोणता परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? क्रांतीचा. ठीक आहे. मग जाती म्हणजे काय? जातीची व्याख्या आपल्याला कळाली पाहिजे. काय जात? जात नाही ती जात आहे की नाही? जात ह्या जातीची व्याख्या काय? जात कशाला म्हणतात? बरोबर आहे. हा जात जी जात नाही ती जात कसं काही काय शब्द आहे बघा एका एका शब्दाकडे शब्द. ठीक आहे. दिसतं का तुम्हाला? मेरे को लगा आपको दिखता है. इथे दोन शब्द आले बघा. काय शब्द आहे हा? नैसर्गिक फलन. आता हे नैसर्गिक फलन काय? कोण सांगतो? नैसर्गिक फलन नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी जी प्रजनन प्रक्रिया ती पाहते. नैसर्गिकरित्या तिथं कुठलाही आपला हस्तक्षेप नसतो. नॅचरली प्रोसेस आपण होते. तसं आपल्या आईच्या पोटामध्ये आपलं उत्पत्ती झाली नैसर्गिकरित्या झाली. कोणी बाहेर म्हणून काही केमिकल टाकले का? त्यात रसायन टाकले का? काही प्रयोगशाळेमध्ये झालं. आपली बॉडी प्रयोगशाळेत तयार झाली. आपण आपल्या आईच्या उदरामध्ये वाढतो. आपल्या आईच्या उदरामध्ये उत्पत्ती झाली, निर्मिती झाली. ठीक आहे. तर नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम म्हणजे कसे? त्यांची उत्पत्ती झाली नैसर्गिक पद्धतीने. पुन्हा त्यांच्यापासून सुद्धा नवीन जीव तयार होऊ शकतात. असं कोण म्हणे? व्याख्यामध्ये सांगितलं आपल्याला की नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम काय होते? संतती तयार होते. काय तयार व्हायला? संतती तयार व्हायला. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती अशी संतती तयार होते. ती नैसर्गिक फलनाद्वारे तयार होते आणि पुन्हा ती फलनक्षम म्हणजे कशी? जो जीव तयार झाला तो सुद्धा त्याच्यासाठी जीव तयार करू शकतो. The living organism which is formed, which can produce live organism, नवीन सजीव तयार करतात. मी मनाला काहीच I'm not telling anything with my own experience. Okay? I'm telling given as. जसं दिलं तसं दिलं. तर काय सांगितलं? व्याख्या काय सांगितली? काय शब्द झाले आपले? पहिले नैसर्गिक फलन. पहिला शब्द काय आला? या नैसर्गिक फलनाद्वारे काय होतं? संतती तयार होते. कशी तयार होते? ती फलनक्षम सांगितलं. म्हणजे जीव ती सुद्धा काय करू शकते? नवीन जीव तयार करू शकते. हा ठीक आहे. मग संतती तयार करू शकणारा नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती तयार करू शकणारा सजीवांच्या गटाला. सजीवांचा गट असा आहे जो नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती तयार करतो. आणि अशा सजीवाच्या गटाला जाती म्हणतात. तू कोणत्या जातीचा आहे? हे आपण माणसाला तयार केलेल्या जाती. काय आपण नुसतं प्रार्थना म्हणायची, हेच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसा सर्व मागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे देखावले ते संपले. भेटला जो श्वास आता तो पुन्हा आपली जात एकच जात, माणसाची जात. आपला धर्म एकच धर्म, माणुसकीचा धर्म. आपला एकच धर्म, फक्त माणुसकीचा धर्म एकच. ठीक आहे. तर जाती जी जात नाही ती जात, पण ही जाती वेगळी आहे. ही जात म्हणजे गट आहे. कशाचा? सजीवाचा. आपली सगळी माणसाची जात. आपण सगळी माणसं जातीमध्ये बरोबर आहे का? माणूस की आपला धर्म आहे. कारण
देवानं आपल्याला मेंदू दिलेला आहे, असं कुठल्या प्राण्याला नाही. असं एखादा प्राणी आहे का तो लई समजदार आहे आपल्यापेक्षा. आपले लोक म्हणजे बघा कुत्रं लई समजदार आहे, कुत्र्यापेक्षा जाईल काही असं नाही होऊ शकत. काही क्षणाकरता थोडंफार येड्यावर करतो एखादं, याचा अर्थ हा असा नाही की जड आहे. तर व्याख्या कळली जातीची नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करणाऱ्या संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटाला काय म्हणलेले जाती. आता हा जाती निर्माण होणं कशाचा परिणाम सांगितले मी तुम्हाला, कशाचा परिणाम सांगितला, उत्क्रांतीचा. मग याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात जेव्हा एखादी जात तयार होते, हे किंवा ही जात कोणत्या बदलामुळे तयार होते, याचे 2 ते 3 बदल या ठिकाणी दिलेले. आता आपण ते बदल बघूया. तर प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. बघा प्रत्येक जातीची भौगोलिक स्थिती कशी आहे, वेगवेगळी. आता याच्या अगोदर मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपली भारत हा विविधतापूर्ण देश आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती कशी आहे, वेगवेगळे. सगळीकडे सारखं वातावरण नाही. आपण पठारी प्रदेशात राहतो. जे लोक तिकडं डोंगराच्या पायथ्याशी राहतात त्यांच्या त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगळी असणार. तर पूर्ण नेहमी थंडी असणार किंवा पाणीच पाणी असणार जिकडं तिकडं सगळीकडे पाणी. आमच्या शाळेमध्ये पण पाणी आलं म्हणते आहे की नाही. तर या ठिकाणी सांगायचं काय, भौगोलिक स्थिती वेगवेगळी असते प्रत्येक वेगवेगळ्या जातीची. त्यानुसार त्यांचं खाणं पिणं वेगवेगळं असतं, राहणं वेगळं असतं, फलन क्षेत्रामध्ये त्यांची वेगवेगळी असते. त्याच्यानंतर त्यांचा समाज काळ सुद्धा वेगवेगळा असतो. हे सगळे काय असतं, वेगवेगळं असतं. त्यामुळे जातीची वैशिष्ट्य सुद्धा काय या ठिकाणी काय होतात, जातीची वैशिष्ट्य टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल निर्माण कारणीभूत असतो. अंडरलाईन करायचं, या शब्दाला अंडरलाईन करायचं. एका जातीपासून नवीन जात तयार होण्यासाठी काय कारणीभूत आहे, जनुकीय बदल. जनुकामध्ये बदल होतो. आता याला कारणीभूत काय, आपण याच्या आधी पाहिलं उत्परिवर्तन होतं. जनुकामध्ये जे काही गुणसूत्रामध्ये जे काही जनुक आहे त्या जनुकामधला DNA मध्ये असणारा जो न्यूक्लियोटाईडचा क्रम आहे त्याच्यामध्ये काय होतं, आदला बदल होतो. जो क्रम आहे आपण पाहिलेला आहे ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन जो क्रम आहे त्याच्यामध्ये काय होतो, बदल होतो. तुम्हाला जर विचारलं की जाती उद्भव होण्याची बदल होण्याची कारण कोणकोणते किंवा कोणकोणते बदल होतो, जाती उद्भव का होतो, कोणत्या बदलामुळे होतो, पहिला बदल आहे जनुकीय बदल. सांगता येईल का, पहिला बदल लक्षात राहील. कोणता बदल आहे पहिला बदल, जनुकीय बदलामुळे एका जातीपासून नवीन जात तयार होते. तसंच दुसरा बदल कोणता आहे, भौगोलिक बदल आहे. भौगोलिक म्हणजे काय, आजूबाजूला असणारी भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणी काय होते, बदलून जाते. दुसरा बदल कळाला, पहिला कोणता होता, जनुकीय. दुसरा कोणता आहे, भौगोलिक. तसेच त्या ठिकाणी आणखी एक शब्द घेतला, पुनरुत्पादनीय बदल. तिसरा बदल पुनरुत्पादनीय बदल म्हणजे काय, ज्यावेळी एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होतो त्याच्यात बदल होतो. पुन्हा नवीन जीव जन्माला येत असताना त्याच्यामध्ये बदल होतो. जसं की ते बदल होत असताना त्याच्या DNA मध्ये किंवा त्याच्या जनुकामध्ये बदल होतो. ते कसं ते आपण पुढे पाहणार आहे दुसऱ्या धड्यामध्ये. ठीक आहे. तो पुनरुत्पादनीय बदल होतो, त्याला पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. 3 बदल आपण पाहिले, जनुकीय बदल, भौगोलिक बदल आणि पुनरुत्पादनीय बदल. आणखी एक चौथा बदल आहे ते आपण पुढे बघूया. चौथा बदल कोणता आहे, तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण. बघा कसे आलेले अलगीकरण म्हणजे हा कोरोना काळामध्ये आपण ऐकलेला शब्द आहे. ज्याला कोरोना झाला त्याला काय करायचे, वाळीत टाकल्यासारखं बाजूत टाकून द्यायचे, बरोबर आहे. मग त्याचं अलगीकरण करायचं, आयसोलेशन करायचे त्याचं. म्हणजे थोडक्यात एखाद्या सजीवाला जर नवीन जीव तयार करायचं, जसं बघा ते बाळाचा जन्म झाल्यावर त्याला काचात ठेवतात, पाहिजे काचात ठेवतात काय, मग त्याला काचात ठेवतात म्हणजे काय करतात, आपल्या आजूबाजूला बाहेर जशी भौगोलिक परिस्थिती आहे त्या वातावरणापासून त्याला त्याच्यात ॲडजस्ट व्हायच्या आधी थोडंसं काही काळ त्याची शरीराची शारीरिक वाढ होईपर्यंत त्याला काय करायचं, वेगळं ठेवायचं. तेच सांगितलेलं या ठिकाणी भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण. भौगोलिक अलगीकरण म्हणजे काचेत ठेवण्याचं, पुनरुत्पादनीय अलगीकरण म्हणजे काय, जेव्हा नवीन जीव निर्माण होत असेल त्या ठिकाणी त्याला काय करायचं, वेगळं ठेवायचं. असे हे 4 ते 5 बदल आपल्याला सांगितले. पहिला बदल जनुकीय बदल, दुसरा भौगोलिक बदल, तिसरा पुनरुत्पादनीय बदल. आता भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय हे जे बदल आहेत हे बदल पण आहेत आणि त्याच्यात त्याला काय करतो, वेगळं ठेवायचं फक्त. हेच बदल करायचे पण त्याला काय करायचं, या दोन्ही पद्धतीमध्ये वेगळं ठेवायचं. ह्या 5 बदलामुळे काय होते, जाती उद्भव होतात. तर तुम्हाला विचारलं
जाती उद्भव का होतो प्रश्न लिहू शकता. जाती उद्भव होण्याचे कारण किंवा जातीय उद्भव होण्याचे कोणत्या बदलामुळे होते. कोणकोणते बदल आहे. जनुकीय बदल, दुसरं भौगोलिक बदल, पुनरुत्पादनीय बदल आणि भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण. एक राहिलं कुठेतरी. जनुकीय बदल, भौगोलिक बदल, पुनरुत्पादनीय बदल आणि अलगीकरण सांगितलं जातं. कोणकोणतं. भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण. ठीक आहे. हे अडचण कोणाला. हे अडचण ठीक आहे. कालांतराने काय होतं. जाती बदल किंवा जाती उद्भव होतो. जात बदलते जात. ठीक आहे. हे अडचण प्रश्न तयार करा. जाती उद्भव हा कशाचा परिणाम आहे. जाती उद्भव म्हणजे काय. जात म्हणजे काय आणि जातीमध्ये त्याची लक्षणं कशी असतात ते एक. आणि चौथं जाती बदल होण्याची कारण किंवा जाती बदलामध्ये नेमकं कोणते बदल होतात. जाती उद्भवमध्ये कोणते बदल होतात. हे 4 प्रश्नाची उत्तर प्रत्येक द्यायची. ठीक आहे. भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. पुढे आपण पाहणार आहोत मानवी क्रांती. भेटूया आता. बाय.